Jnaneshwar, read the question number 12. Yes, sir. Yes. Question 12. The value of the mutual induction of the two coins in the 10 Millihenry. 10 million if the current in the one of the coil change from 5 ampere to 1 ampere in the 0.2 second. Calculate the value of the EMF induced in the other coil. Also calculate the value of the in the charge passing through the coil if the resistance is 5 ohm. Yes. आता काय दिलेलं आहे तुम्हाला? द व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉइल म्हणजे काय? कॅपिटल एम किती आहे? 10 मिली हेनरी. एच फॉर हेनरी. ठीक आहे ना? 10 मिली हेनरी. तर आता मिली म्हणजे किती असतो? 10⁻⁻3. So m equal to 10 into 10⁻⁻3 हेनरी असं दिलेलं आहे. करेक्ट ना? यस सर. म्हणजे किती मित्र? 10⁻⁻2 हेनरी एवढा दिलेला आहे. ओके. इफ द करंट इन वन ऑफ द कॉइल चेंजेस फ्रॉम, आता करंट काय लिहायचं आहे आपल्याला? DIP असा असतो. DIP अपॉन DT आहे की नाही? ठीक आहे ना? कारण EMF चा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं? M DIP अपॉन DT. ठीक आहे ना? DIP DT म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ करंट. ठीक आहे ना? रेट ऑफ चेंज ऑफ करंट किती झाला तुमचा? मग बघा, 5 एम्पियर टू 1 एम्पियर म्हणजे फायनल किती आहे? 1 एम्पियर मायनस 5 एम्पियर, तर किती करंट झाला मग? -4 एम्पियर. कळालं का? DIP म्हणजे काय? चेंज इन करंट. तर इनिशियल करंट किती होता? 5. फायनल किती आहे? 1. तर चेंज कसा लिहित असतो आपण? फायनल मायनस इनिशियल. फायनल किती आहे? 1. इनिशियल किती आहे? 5. 1 - 5 इक्वल टू -4 एम्पियर. ओके. इन 0.2 सेकंड म्हणजे DT किती दिलेला आहे तुम्हाला? 0.2 सेकंड. ठीक आहे ना? 0.2 सेकंड. ओके. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ EMF इंड्यूस इन द अदर कॉइल म्हणजे तुम्हाला EMF फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे ना? यू विल हॅव टू फाइंड आउट EMF. ओके. आणि अजून काय तुम्हाला? रेजिस्टन्स दिला. रेजिस्टन्स किती आहे? 5 ओम. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? चार्ज, इंड्यूस चार्ज Q तुम्हाला फाइंड आउट करायचा. सो असा प्रॉब्लेम. तर सांगा, एकच फॉर्म्युला आहे आपल्याकडे हा, E इक्वल टू काय? M DIP अपॉन DT. हा फॉर्म्युला यूज करा. सो EMF इक्वल टू M किती आहे? 10⁻⁻2 आणि DIP किती आहे? -4. मायनस घेऊ आपण इथं, -4 अपॉन DT किती आहे? 0.2. ठीक आहे ना? 0.2. तर मायनस मायनस बिकम प्लस. सो EMF इक्वल टू 10⁻², 4 into 10⁻⁻2 divided by 2 into 10⁻⁻1. 2 2s are 4. So EMF equal to किती झाला मग? 2 into 10⁻⁻2 आणि +1. बरोबर? ओके. +1 होणार. सो व्हॉट इज द EMF? 2 into 10⁻⁻1 -1 काय?
volt. So this is the formula. So this is the answer. Got it? Yes, sir. Yes, please write down. This is the formula for EMF. Answer for EMF. What is the value for EMF? EMF equal to 2 into 10 raised to minus 1 volt. आणि रेजिस्टन्स किती आहे? रेजिस्टन्स आहे 5 ओम. आता EMF म्हणजेच व्होल्टेज असतो. सो व्हॉट इज I? अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, V इक्वल टू IR. So what is I? V upon R. So what is V? 2 into 10 raised to minus 1 divided by 5. Divided by 5. किती आला मित्र? करंटची व्हॅल्यू किती आली? ट्वेंटी इंटू 10 raised to minus 2 divided by 5. So करंट येणार तुमचा 4 into 10 raised to minus 2 एम्पियर. एवढी करंटची व्हॅल्यू आहे. 4 into 10 raised to minus 2 एम्पियर. कळालं? हा करंटचा व्हॅल्यू आला. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? Yes, sir. चार्ज. चार्ज म्हणजे करंट म्हणजे काय असतं मित्र? चार्ज अपॉन टाइम. आपण 11 स्टँडर्ड मध्ये बघितलं, चार्ज अपॉन टाइम. तर चार्ज काय असणार मग? करंट इंटू टाइम. आता करंट किती आला? 4 into 10 raised to minus 2 आणि टाइम किती दिलेला आहे तुम्हाला? 0.2 सेकंड. सो व्हॉट इज द आन्सर? चार्ज किती येणार मग? सो 4 into 2 8 into 10 raised to minus 3 coulomb. So this is the answer. चार्जची व्हॅल्यू किती झाली? 8 into 10 raised to minus 3 coulomb. तो करेक्ट आन्सर आहे. मिली कुलम म्हणजे काय? -3 कुलम. फिनिश. पल्लवी झालं का? Yes, sir. Yes. Please solve 13 questions same as it is I. 13 number. Both of you. Yes, sir. What the answer? No, sir. Karte, sir. येतोय का पण? का प्रॉब्लेम येतोय? Read the question पल्लवी. Yes. हाँ. An EMF of 96.0 MV is induced in the winding of a Winding. coil when Winding the म्हणजे current कॉइलचा, हा, वाइंडिंग ऑफ अ कॉइल. हा. winding of a coil when the current in a nearby coil is increasing at the rate of 1.20 ampere per second. What is the mutual induction M of the two coils? करेक्ट. म्हणजे दोन कॉइल दिलेले असतात आपल्याला. ईएमएफ सेकंडरी मध्ये इंड्यूस होतो की नाही? आणि ईएमएफ 96 millivolt is induced in the winding of a coil when the current in the nearby coil is increasing. म्हणजे ईएमएफ किती दिलेला आहे तुम्हाला? 13th question. What is the EMF? 96 millivolt. 96 millivolt. ठीक है ना? EMF किती आहे? 96 millivolt. ठीक आहे. आता मिलीवोल्ट म्हणजे त्याला कन्वर्ट करा मग. 96 into 10 raised to minus 3 volt. ठीक आहे ना? वोल्ट असा EMF तुम्हाला दिलेला आहे. ओके. व्हेन द करंट इन द कॉइल इज रेट म्हणजे डिवायडेड बाय टाइम. सो तुम्हाला दिलेला आहे DIP upon DT.
DIP अपॉन DT तुम्हाला दिलेला आहे. व्हॉट इज दॅट? 1.2. नाही समजलं ना तर हे बघायचं, त्याचे SI युनिट बघायचे, एम्पियर पर सेकंड. करेक्ट ना? व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्टन्स? सिंपल. बस एवढं तर विचारलं तुम्हाला. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? E इक्वल टू, फक्त इथं काय घ्यायचं तुम्ही? मॅग्निट्यूड घ्यायचा. ठीक आहे ना? सो देयरफॉर व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर म्युच्युअल इंडक्टन्स? E अपॉन DIP अपॉन DT. DIP अपॉन DT. व्हॉट इज द फॉर्म्युला? EMF. आन्सर किती आहे? 96 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय DIP अपॉन DT किती आहे? 1.2. बस करा, फाइंड आउट करा, सांगा मला. कॅन यू सी? विजिबल आहे का? तुम्हाला दिसतंय ना? Yes, sir. ओके ओके, व्हेरी गुड. Sir, 1.2 80 किती येतो? 80 into 10 raised to minus -3. 80. Yes, करेक्ट sir. करेक्ट 80. करेक्ट, व्हेरी गुड. हा, झालंय का? Yes, sir. ओके ओके. फर्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 8. झालंय का?
व्हॉट इज द आंसर? 80 इंटू 10⁻³ करेक्ट है. सो म्युच्युअल इंडक्टन्स 80 इंटू 10⁻³ हेनरी. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 8 सांगितलं मी तुम्हाला. फक्त काय दिलेलं आहे ते लिहा. रीड दॅट क्वेश्चन. रीड कर क्वेश्चन. ज्ञानेश्वर. Yes, sir. हा. A search coin having a 2000 ton with a area 1.5 centimeter square in place in the magnetic field of 0.60 T. टेस्ला. The coin टेस्ला. Tesla, the coin in more rapidly out of the field in the time of a 0.2 second. Calculate the induced EMF across the search coin. यस यस. तर तो कॉईल सांगितला होता मी तुम्हाला की तो कॉईल आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला आणि त्याला विथ वेलॉसिटी आपण त्याला खेचतोय. तो पॉइंट आहे हा. सर्च कॉईल हॅव्हिंग नंबर ऑफ टन्स किती आहे? 2000 टन्स. किती आहे? 2000 टन्स. ओके. विथ एरिया. एरिया किती आहे? 1.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे ना. आता याला मीटर स्क्वेअर मध्ये लिहू आपण. तर 1.5 इंटू 10⁻² मीटर ना. तर याचा स्क्वेअर दिलेला आहे तुम्हाला सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर येतो याचा 1.5 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. सो हा 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 एरिया झाला. दिसतंय ना तुम्हाला? यस. No, sir. हा. नाही दिसत का पल्लवी? No, sir. ओके. जस्ट अ मिनिट. हे बघा स्क्रीन दिसतंय तुम्हाला आता? व्हाईट बोर्ड दिसतोय का तुम्हाला? हो सर. हा. तर मला सांगा एन किती दिलेला आहे तुम्हाला? व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर कॅपिटल एन? नंबर ऑफ टर्न्स किती दिलेला आहे? कॅपिटल एन किंवा कॅपिटल एन ची व्हॅल्यू किती आहे? नंबर ऑफ टर्न्स. नंबर ऑफ टर्न्स लिहा तुम्ही. किती आहे? 2000. ठीक आहे ना. ओके. नंबर ऑफ टर्न्स 2000 आहे. एरिया. एरिया कशाने डिनोट करतो आपण? कॅपिटल ए. व्हॉट इज द व्हॅल्यू? 1.5 इंटू 10⁻⁴ किती येणार? -4 बरोबर ना. सेंटीमीटर स्क्वेअर. सो 10⁻⁴ 10⁻⁴ मीटर स्क्वेअर हा एरिया आहे मित्र. त्याला मी सेंटीमीटर कन्वर्ट करून घेतलं मी त्याला. ठीक आहे ना. कशामध्ये कन्वर्ट करून घेतलं? मीटर स्क्वेअर मध्ये. तुम्हाला सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. सो दॅट इज द एरिया इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असतो? इंडक्शन. टेस्ला कशाचं युनिट आहे? इंडक्शनचं. सो बी इक्वल टू
बी इक्वल टू काय मित्र? 0.6 टेस्ला, कॅपिटल टी टेस्ला. ओके. द मूविंग विथ झिरो स्मॉल टी दिलेला आहे तुम्हाला. व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर स्मॉल टी? स्मॉल टी इक्वल टू 0.2 सेकंड. 0.2 सेकंड. Calculate the induced EMF. What is the value for induced EMF? Yes, चेक करून सांगा मला व्हॅल्यू किती येते तर. गिवन डेटा झालाय का तुमचा लिहून? Yes, sir. हा. सो व्हॉट इज द induced EMF व्हॅल्यू? फॉर्म्युला बघा. जो व्हॅल्यू दिलेला आहे ना त्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला तयार करायचा आहे. बघून सांगा मला induced EMF चा काय फॉर्म्युला आहे? तर NAB आणि अपॉन टी सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर induced EMF? induced EMF चा फॉर्म्युला माहिती आहे ना मित्र तुम्हाला? फाय म्हणजे काय असतो? व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर फाय? NBA. फाय इक्वल टू कैपिटल NBA. ठीक है ना? सो टी फाय अपॉन dt म्हणजे EMF. सो NBA d फाय अपॉन dt. ठीक है ना? तर EMF चा तुम्हाला फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे फक्त. बी तुम्हाला दिलेला आहे, एरिया सुद्धा दिलेला आहे. तर EMF चा काय फॉर्म्युला असणार आहे मग? NAB upon T. टी. यस करा फाइंड आउट सांगा. 9,000 into 10 raised to minus 4. NAB अपॉन टी ना. सो NAB अपॉन टी. सो N किती आहे? 2 into 10 raised to 3. एरिया किती आहे तुमचा? 1.5 into 10 raised to minus 4. आणि बी किती आहे? 6 into 10 raised to minus 1. आणि टाइम किती आहे? 2 into 10 raised to minus 1. So 2 to get cancel. 9 into 10 raised to 3 आणि हा गेट कॅन्सल. एवढा कुठे येतो? -1 येतो फक्त. 9 into 10 raised to minus 1. करेक्ट ना? ज्ञानेश्वर दिसतंय का स्क्रीन तुम्हाला? Yes, sir. Yes, yes. So 9 into 10 raised to minus 1. So that is nothing but EMF, voltage. Volt.
9 into 10 raised to minus 1. Clear na? So that is the answer. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा नंबर 9. 8 झाला, नंबर 9 सॉल्व करा. 9 into 10 raised to minus 1 volt. Solve number 9. तुम्हाला एन दिलेला आहे, ए दिलेला आहे, बी दिलेला आहे, टी सुद्धा दिलेला आहे. तर ईएमएफ काय होणार? एन ए बी अपॉन स्मॉल टी. फक्त व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट करायच्या आहे. दॅट्स इट. सो आन्सर इज 9 into 10 raised to minus 1 volt.